गाडी आहे तिथे दोन्ही लाईट्स ऑफ करायचे आहेत प्लीज. आमचा आवाज आपल्यापर्यंत जात असेल तर गाडीच्या लाईट बंद करा प्लीज. कोणाचे आहे? सोमनाथ. ओके थँक्यू. चैतन्य पाटील बॉलिंग ट्रॅकवर पहिलाच बॉल डिलिव्हर केला अगदी समोरच्या दिशेने. अपटॅकर होता त्या बॉलला मात्र कन्वर्ट करता आला नाही आणि त्या बॉलवरती मात्र पहिल्या चेंडूने सुरुवात झाली निर्धाव चेंडूने. टाकीगाव विपक्ष नांदगाव अशी ही दमदार लढत आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातला उच्चांक गाठणारा हा संघ यावेळी सुद्धा दमदार फटक्याने सुरुवात. हा बॉल जाईल सीमारेच्या बाहेर. तिथे मात्र चुकी झाली क्षेत्ररक्षकाची आणि तिथे मात्र दुसऱ्या बॉलवरती चौकार वसूल करत असताना खातं खोललं टीमचं नांदगाव टीमने. चौकाराने याच्याकडे सुरुवात झाली नांदगाव टीमची. 73 धावांचं सर्वोच्च धावसंख्या आजच्या रात्रीमध्ये नोंदवली आहे या टीमने आणि आता सुद्धा सुरुवात तर चांगली झाली आहे. मात्र समोरही मात्र जी सुरुवात झाली खऱ्या अर्थाने गोलंदाजीने टाकीगाव संघाच्या वतीने चैतन्य पाटीलने पहिल्या बॉलवरती कुठली धाव न देता दुसऱ्या बॉलवरती चौकार आले त्यानंतर लगेच कमबॅक करत असताना तिथे मात्र आपण पाहतोय डॉट आलाय बॉल. पुढचा बॉल असेल चैतन्यचा. पुन्हा एकदा या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. आता चेंडूमध्ये गती एवढी होती की इथे मात्र अजिबात चेंडू रीड करू शकला नाही फलंदाज. सुजल भगत फलंदाजी करतो. 4 बॉलवरती 4 धावा आतापर्यंत वसूल केले त्यामध्ये चौकार 3 बॉल डॉट गेलेले आहेत. गोलंदाजी करत असताना चैतन्य पाटीलला आपण पाहतोय. या बॉलवरती मात्र दांडी गुल केली आहे. सफलता मिळाली 5व्या बॉलवरती. चौकाराचं प्रत्युत्तर मात्र दिलंय इथे गोलंदाज चैतन्य पाटीलने आणि टाकीगाव संघाला मिळाली आहे इथे मात्र सफलता. खेळ समाप्त झाला. 5 बॉलवरती आतापर्यंत धावसंख्या नोंदवली आहे ती मात्र चौकाराने 4 धावा. 4च धावा आतापर्यंत नोंदवल्या गेलेल्या आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये मनीष फडके आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही आपण पाहतोय प्रतीक गुद्दार जो नास्टॅग एनला आहे त्याच्या माध्यमातून मागच्या मॅचमध्ये जबरदस्त खेळ राहिला होता त्यामध्ये आपण विचार केला तर मयूर फडके जी आपण फलंदाजी पाहिली होती मात्र आता मनीष फडके मैदानावरती आहे. मयूर अजून मैदानाच्या बाहेर आहे. जरूर मात्र पाहायचं मैदानावरती जे फलंदाज 2 मैदानावरती आहेत प्रतीक आणि मनीष याच्या माध्यमातून शेवटचा बॉल खेळला जाईल. इथे मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून ज्या प्रकारची गोलंदाजी साकारली आहे आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर्वाधिक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे गोलंदाज चैतन्य पाटीलची. ज्याने मात्र एक चौकार जरी दिला असला तरी मात्र इतर बॉलवरती फलंदाजांना बीट करत असताना हा ही बॉल निर्धाव गेलाय. या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 4 धावसंख्या येणाऱ्या या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे.
विकेट मिळवली खऱ्या अर्थाने प्रभंजनने. तिथे मात्र प्रत्येक उद्धारला त्याने बाद केलं. ज्यामध्ये चांगली इनिंग साकारली होती पहिल्या मॅचमध्ये तोच फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाय. आता मात्र मयूर फडके आणि समोर त्याला साथ देत असताना मनीष फडके आपल्याला पाहायला मिळेल. या फडके बंधूंना मात्र दोन्ही बंधूंना मात्र एक छोटा एक मोठा बंधू मैदानामध्ये दिसेल. मोठे बंधू आपल्याला पाहायला मिळतील मयूर फडके आणि त्यानंतर मनीष फडके. छोटे लहान बंधू या ठिकाणी साथ देत असताना दोन बंधू मात्र नांदगाव टीमला सावरतील का. जिथे मात्र 7 बॉलवरती 2 विकेट संपन्न झाल्यात. धावा लागल्यात फक्त 4. इथे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र खूप दूर ओरडून गेलाय आणि इथे मात्र पंचांचा इशारा अवांतरचा आला. अवांतरची एक धाव जोडली जरूर जाते मात्र धावसंख्येचा आपण विचार केला तर फक्त एक चौकार आणि त्यानंतर एक अवांतरची धाव जोडली गेली. फक्त 5 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही आपण पाहतो मैदानावरती मयूर आणि मनीषचा आपल्याला खेळ पाहण्याजोगा असणार आहे. उर्वरित कार्य मात्र त्यांना करावं लागणार आहे टीमसाठी. खेळपट्टीवरती जम बसून मात्र खेळत असताना आता मयूरने हा बॉल सन्मानजनक स्थितीने खेळला. त्यावरती एक धाव जरूर काढली. धावसंख्या 1ने वाढले. 6 धावसंख्येवरती 2 गडी बाद ही स्थिती आहे आजची मात्र दुसऱ्या मॅचमध्ये नांदगाव टीमची. जिथे मात्र टाकीगावचा आपण विचार केला तर मात्र चैतन्यानं चांगलं षटक फेकलं. त्यानंतर प्रभंजन परदेशी या गोलंदाजानं पहिल्याच बॉलवरती सफलता मिळवली आणि चांगली गोलंदाजी साकारत असताना ही ते सुद्धा बिग अपील धरले उचलून फलंदाज होईल बाद. आयन युवा स्पोर्ट नांदगाव टीम आता अडचणीमध्ये सापडली खऱ्या अर्थाने. ज्या टीमकडे क्षमता खूप मोठी आहे बॅटिंगमध्ये. आता बॅटिंग लाईनअपचा आपण विचार केला तर 3 फलंदाज प्राथमिक आपले बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांना मात्र मोर्चा सांभाळावा लागेल. कारण पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर लगातार प्रत्येक फलंदाजाने चांगली बॅटिंग साकारली होती. तर मयूरने त्यामध्ये 32 धावांचं योगदान दिलं होतं. 31 धावा आणि त्यानंतर मात्र प्रत्येक उद्धारने सुद्धा महत्त्वपूर्ण फलंदाजी साकारली होती. आता मात्र तोच संघ अडचणीत असताना इथे नवीन 2 फलंदाजांना इथे मैदानामध्ये खेळ साकारावा लागेल. एक चांगली इनिंग साकारावी लागेल. एक भागीदारी सुद्धा साकारावी लागेल मैदानामध्ये. प्रभंजन पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केलाय. चेंडू फर्स्ट स्लिपमध्ये ट्रॅव्हल झालाय. एक धाव सिंगल कंप्लीट. सिंगलने मात्र अजून एक धाव ॲड केली जाईल. अतिशय सावध पवित्रा घेत असताना 7 धावसंख्येवर लागले. मात्र राऊसपूर टाकीगावचं आपण कौतुक करावं लागेल कारण ज्या टीमने मात्र 73 धावसंख्येचा आजच्या रात्रीमधला सर्वाधिक स्कोर नोंदवला आहे आणि त्याच टीमला मात्र खऱ्या अर्थाने टाकीगाव टीमने रोखून धरलेला आहे. पुढचा बॉल असेल मयूरसाठी. मयूरला आता मात्र मोर्चा सांभाळत असताना चांगले स्ट्रोक खेळवावे लागतील. सरळ बॅटने या ठिकाणी आपण स्टेट डाऊनचा फटका पाहतोय. त्याच दरम्यान मात्र सिंगल झाली. कंप्लीट सिंगलने धावा लागतील. त्या मात्र 8 या धावसंख्येवरती धावफलक रोखून धरलाय. अजूनही आपण या पाहतो या षटकामधले चेंडू एक शिल्लक असणार आहे. या बॉलवरती मात्र एखादा मोठा पटा या ठिकाणी कनेक्ट करावा लागेल टीमला कारण आतापर्यंत आपण विचार केला तर नांदगाव टीमची धावसंख्या रोखून धरले. 11 बॉलवरती फक्त 8 धावा झालेल्या आहेत आणि याच टीमला मात्र इथे धावसंख्येसाठी संघर्ष करावा लागतोय. चांगला स्ट्रोक स्वीप केलाय. स्वीपने मात्र चौकार वसूल केला. मी म्हटलं होतं या शेवटच्या बॉलवरती काहीतरी मारावा लागेलच आणि तो फटका मात्र या ठिकाणी आलेला आहे. यावेळेस संकेतच्या बॅटमधून चौकार येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 2 षटकांच्या अंतिम 3 गडी बाद 12 धावसंख्येवर. हॅलो 12 धावसंख्येवरती दुसरं षटक समाप्त झालंय. आतापर्यंत आपण विचार केला तर या वातावरणामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 4 षटकामध्ये किमान 35 ते 40 धावांचं टार्गेट सुद्धा सेफ टार्गेट मानलं जाऊ शकतं कारण या मैदानावरती आपण विचार केला तर मोठी धावसंख्या आतापर्यंत नांदगाव टीमने उभारली. त्यानंतर टाकीगाव टीमने 53 धावा केल्या होत्या. त्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर या मैदानावरती मोठी धावसंख्या जास्त पाहायला मिळालेली आहे आणि त्याचमुळे 4 षटकांमध्ये या 2
बलाढ्य टीमचा एकमेकांचा आपण विचार केला तर गोलंदाजी आणि फलंदाजी मधला तर 40 ते 45 धावांचं टार्गेट इथे मात्र चांगलं होऊ शकेल या मॅचमध्ये. पाहूया मैदानावरती 12 धावसंख्या आतापर्यंत नोंदवली गेली आहे. नवीन षटक नवीन गोलंदाज ओंकार नाईक आलेल्या गोलंदाजीला आणि चांगला स्ट्रोक तर आहे, उंची जास्त लांबी मात्र कमी आहे. जल होण्याचा संभव आणि मोठी विकेट अजूनही त्या ठिकाणी मैदानातून बाहेर होत असताना मयूर फडके होतोय बाद. प्रभंजनने ही झेल पकडला आणि ओंकार नाईकच्या गोलंदाजीवरती हा झेल टिपला. ओंकार नाईकला ही सफलता, ही मोठी सफलता मिळत असताना मयूर फडके मैदानातून बाहेर झालाय. ज्या नांदगाव टीमची खऱ्या अर्थाने त्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी होती, खूप मोठी मदार होती आणि तोच फलंदाज मैदानावरती बाद होत असताना चौथा गडी बाद झाला फलंदाजी करत असताना नांदगाव टीमचा आणि 12 धावसंख्या आत्तापर्यंत नोंदवली गेली आहे. बॉल एक समाप्त झालाय. पायचा मैदानावरती नवीन फलंदाज गेलाय मनीष खुटले आणि त्यानंतर साथ देईल त्याला तो मात्र संकेत भगत. ही जोडी मैदानावरती आहे. 4 फलंदाज बाद झालेत. पुढचा बॉल डिलिव्हर केला जाईल ओंकार नाईकच्या माध्यमातून. मात्र पाहूया मैदानावरती कशा प्रकारे संघर्ष या बॅटिंग आणि बॉलिंग मधला आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक आहे. या बेलेस एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जेणू ट्रॅव्हल झाला, त्याच दरम्यान मात्र सिंगल झाली कंप्लीट. एकेका धावेसाठी या ठिकाणी संघर्ष करावा लागतो टीमला. ज्या टीमने मात्र धावांचा उच्चांक आजच्या रात्रीमधला नोंदवला तोच संघ मात्र इथे धावांसाठी झगडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 13 लॉस ऑफ 4 विकेट. 13 धावसंख्या धावफलकावरती आहे. तिसरं षटक चालू आहे. दुसऱ्या सत्रामधली ही दुसरी मॅच आपण पाहतोय. पुढील मॅचमध्ये जरूर खारकोपर टीम समोर कुठला संघ असेल. हा बॉल मात्र या ठिकाणी डिलिव्हर झाल्यानंतर काहीसा वळवताना दिसतालाय आणि त्यानंतर मात्र पंचांचा इशारा सुद्धा तसा झालाय. अवांतरचा इशारा येत असताना अवांतरची एक धाव जोडली जाते. धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 14 या धावसंख्येवरती 4 गडी बाद ही चिंतेची बाब असेल नांदगाव टीमसाठी. कारण ज्या फलंदाजांनी धावांचा रतीब लावला ते फलंदाज मैदानातून बाहेर गेलेत. आता पाहायचा मैदानावरती हे दोन फलंदाज कशा प्रकारे संघर्ष करतील. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा फारसा संपर्क नाही. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. ज्या वेळेला मात्र सरळ बॅटने धावा येत नाही तेव्हा मात्र रिव्हर्स स्विचचे फटके मारले जातात आणि त्याहीमध्ये जर या ठिकाणी सफलता आपल्याला मिळाली नाही तर आपला कॉन्फिडन्स लो होतो आणि त्याच पद्धतीचे फटके या ठिकाणी मारत असताना फलंदाजांना आपण पाहतोय. जो कॉन्फिडन्सची आवश्यकता होती तो कॉन्फिडन्स मात्र या ठिकाणी मिळत नाही नांदगाव टीमला आणि ती स्थिती निर्माण झाली मैदानावरती. अजूनही 14 धावसंख्येवरती स्कोर कार आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साईडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहे, त्याच दरम्यान क्षेत्ररक्षण चांगलं होते. बॅकअप येत असताना पाहायला मिळाले आणि इथे मात्र एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट. धावसंख्या 15 वरती गेली आहे. आतापर्यंत चेंडू शिल्लक आहे ते षटकामधले 2 चेंडू शिल्लक. ओंकार नाईकची गोलंदाजीचं आपण विश्लेषण पाहिलं तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारली त्याने. जरी एक वाईट टाकला तरी मात्र 3च धावा दिलेल्या आहेत आतापर्यंत. पुढचा बॉल ओंकार नाईकचा नवीन फलंदाजासाठी होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, त्याच दरम्यान मात्र निर्धाव घेतो बॉल. अजूनही प्रेशर जास्त करण्याचा प्रयत्न केला गेला मैदानावरती. कारण ज्या प्रकारची बॉलिंग साकारली प्रत्येक गोलंदाजाचा आपण विचार केला तर चैतन्यने फक्त धावा दिला 4, प्रभंजन याने धावा दिल्या फक्त 8 आणि आतापर्यंत या षटकामध्ये धावा आल्या 3. शेवटचा बॉल ओंकार नाईकचा असेल. या बॉलवरती चांगला स्ट्रोक कन्वर्ट तर केलाय मात्र पाहायचा आहे तिथे सुद्धा झालं चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र या ठिकाणी अजूनही आपण पाहतोय मैदानावरती प्रभंजनने हा दुसरा झेल टिपला आणि अजून एक फलंदाज बाद झालाय. आपण पाहिलं तर हे टाकीगाव नांदगाव टीम त्याचबरोबर खारकोपर टीम तिन्ही आपण संघ पाहिले तर येलो ड्रेसवाले संघ बाकी राहिलेले आहेत आणि अजूनही एक संघ खारकोपर म्हणजे एक येलो संघ आजच्या रात्रीमध्ये दाखल होईल सुपर टॉप 6 मध्ये. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं गेलं तर पहिल्या रात्रीमध्ये टॉप 12 मध्ये संघ दाखल झालेले आहेत. खऱ्या अर्थाने आजचा दिवस 4था आहे आणि रंग नवरात्री मधला हा पिवळा कलरचा रंग आहे कदाचित, त्याच्यामुळे हे सर्व संघ आपल्याला पाहायला मिळतात पिवळ्या कलरचे. आणि यावर्षी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पिवळा कलर जास्तीत जास्त पाहायला मिळतोय. पिवळा आणि ऑरेंज कलरचे ड्रेस कोड जास्त आहेत संघांचे.
हॅलो. हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नशिबाचा संघर्षाचा हा चौकार नांदगाव टीमसाठी येत असताना पाहायला मिळालाय. आणि चौथा गोलंदाज पहिल्याच बॉलवरती चौकार, त्यानंतर डॉट आलाय. पाहिजे तिसऱ्या बॉलवरती अजूनही धावांमधला संघर्ष कमी होत असताना पाहायला मिळाला आहे. कारण आतापर्यंत हा बॉल अव्वंतरीत असताना एक धाव जोडली जाईल. धावसंख्येमध्ये 20 धावा धावफलकावरती आहेत. किमान आता 30चा आकडा ही मानसिकता असेल टीमची, नांदगाव टीमची. पाहायचं मैदानावरती किती धावा येतील. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. त्याच दरम्यान मात्र सिंगलचा प्रयत्न पुरा या ठिकाणी होत असताना इथे मात्र फलंदाज झालाय बाद इथे पहिली धाव घेत असताना. प्रो अगदी एष्ट्यांवरती लागला आणि त्यानंतर पहिलीच धाव घेत असताना फलंदाजाला बाद व्हावं लागलं. धावसंख्या 20 वरती रोखून धरली. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. गोलंदाज स्वप्नीलच्या या षटकामधले. आता गोलंदाजी चांगली होत असताना फलंदाजी मात्र अतिशय खराब पाहायला मिळाली. आज दरम्यान चांगला स्ट्रोक आहे जरूर, मात्र स्टेट डेवचा फटका. चेंडू मात्र अडवण्यात आलाय. तत्पूर्वी मात्र दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. 22 धावा धावफलकावरती आहेत. किमान 30चा आकडा गाठेल का हा प्रश्न नांदगाव टीम समोर असेल. ज्या टीमने 5 षटकांमध्ये 73 धावा कुठल्या होत्या मागच्या मॅचमध्ये, तीच टीम मात्र आता 30 धावांसाठी संघर्ष करताना दिसते. पुढचा बॉल स्वप्नीलचा वेट करून फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला, पाहतो कव्हर क्षेत्रामध्ये. इथे मात्र सीमा रेषा बाहेर. काही चेंडू शिल्लक असताना आलेला चौकार इथे धावसंख्या करून शिल्लक आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत आणि येणाऱ्या बॉलवरती काय असेल. फलंदाज मात्र निशांत हुद्दार ज्याने हा चौकार घेतला होता आणि त्यालाच खेळण्याची संधी असेल. शेवटचा बॉल अशा प्रकारचा फटका एक्झिक्यूट केले. 30 धावा होतील का. 26 धावांवरती हा बॉल मात्र फटका तर चांगला आहे. त्याच दरम्यान क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि त्याच दरम्यान 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र पंचांचा इशारा रेफर केला तिसऱ्या पंचांकडे. येथे मात्र 1 धाव तर कंप्लीट झालेली आहे. 1 धाव आली तर 27, 2 धावा झाल्या तर ऐस रिव्ह्यू घेतलेला आहे, चेक करायचा रनआउटसाठी. 2 धावा आल्या तर 28 होतील. 27 तर या ठिकाणी झालेले आहेत. मात्र इथे दुसरी धाव कंप्लीट होते की नाही ते पाहायचं आपल्याला. शेवटच्या बॉलवरती हा डिसिजन पेंडिंग आहे रनआउटचा की या ठिकाणी रन कंप्लीट होईल ते पाहायचं आपण. यस, फलंदाज बाद आहे. एकच धाव जोडली जाईल. धावसंख्या होईल ती मात्र 27 आणि 28चं टार्गेट 7च्या सरासरीने पूर्ण करावं लागेल. इथे मात्र राहुल स्पोर्ट टाकीगाव टीमला इथे मात्र कशा प्रकारे टार्गेट पूर्ण केले जाईल की इथे गोलंदाजीने मात्र या ठिकाणी प्रदर्शन चांगलं घडेल. कोण असेल खारकोपर टीम समोर पाहूया. पुन्हा एकदा जाणून घेण्यासाठी जाऊया. आमचे समालोचक मित्र गडगे सर आणि संदीप सर या ठिकाणी जोडले जातील.
मॅच मध्ये कदाचित अंदाज लावू शकतो आपण की या धावा कदाचित पूर्ण होऊ शकतील, मात्र पाहूया मैदानावरती या धावा पूर्ण केल्या जातील का. हॅलो. हॅलो. चला 28 धावांची गरज आहे. यानंतर अजून एक सामना बाकी आहे, त्याची नोंद घ्या आपण. जरा स्पीडअप करा जेणेकरून लवकरात लवकर सामने संपतील. चला, जी सुरुवात व्हायला हवी होती ती मात्र नांदगाव संघाच्या माध्यमातून झालेली नाहीये. 27 धावांपर्यंत फक्त मजल मारली. 28चं लक्ष आहे टाकेगाव संघासमोर. चांगली गोलंदाजी राहिली आहे ती टाकेगाव संघाचे. बॉल फेका, बॉल बॉल आहेत. नवीन द्या, नवीन. ओके. आहेत आहेत, फोडलेले आहेत का? हां, आता चॉईस त्याच्यातूनच करा. 5 बॉल मधून एक की चॉईस. फोडले तरी 100 चेक करतील. म्हणजे तुमचा ना बोलत मी. हा प्रत्येक संघाचा प्रश्न आहे. प्रत्येक संघ तेच करत असतं. आपण काय करतो, सगळे फोडतो, त्या पॅकिंगमधून काढतो आणि त्या त्या बॅगमध्ये ठेवतो. मग ते बॅगमधून हे खेळाडू, हा नाही दुसरा, दुसरा नाही तिसरा, 50 असले तरी ते पर्सन येत नाही आहेत का? कारण ते पॅकिंगमधून खोडलेले असतात. सील पॅक जेव्हा असतं ना त्याला किंमत असते. आयला पोरं किती हसली बाई. चला असू द्या. 28चं लक्ष आहे फक्त.
नाही, इथं मस्त सेंगांचा आस्वाद मात्र प्रत्येक रात्रीमध्ये आम्ही घेतलाय आणि खरोखरच चांगली खातिरदारी मात्र या आयोजक कमिटीच्या वतीने नक्कीच इथे करण्यात आली आहे. मस्त सुंदर असं हसमुख मॅनेजमेंट कमिटी जर तुमची एकदम हसमुख असली ना तर मजा येते. सर्व डिपार्टमेंटला काम करण्यासाठी विनायक खूप मजा येत असते आणि त्यामधली आपली गावदेवी खिडूकपाडा यांची मॅनेजमेंट कमिटी जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूया आपण. रोशन यस स्वागत आहे. रोशनचं देखील थोडंसं नाराज आहेत कारण संघ शेवटच्या मोमेंटला पराभूत झाला, पण काय हरकत नाही आहे. पण चांगला त्याने देखील संघर्ष केला. कुडावे संघाला त्याने पॅक केलं होतं रोशन उलवेकरने, तर त्यांचं देखील आपण अभिनंदन करूया. परंतु इथे मात्र सामना सुरू आहे तो एका बाजूला खारकोपर आणि नांदगाव आणि टाकेगाव खारकोपर पुढे सरकलाय. प्रतीकची अफलातून फलंदाजी आज राहिली आहे. प्रतीक म्हटलं तर खारकोपरचा जीव आहे आणि नक्कीच त्याने देखील दाखवून दिलं की आम्ही काय करू शकतो, मी काय करू शकतो. हा ओळख नक्कीच आहे कारण किंजल ट्रॉफी असो कोणत्याही मोठमोठ्या स्पर्धा असू द्या खारकोपर संघाचा नेहमीच चांगला परफॉर्मन्स राहिलाय आणि खास करून प्रतीकचा. हो इथे मात्र मिस केलाय. यस शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक उभा होता. वाईटचा इशारा देखील पंच सुनील पाटील सरांचा आलाय. यस तिसऱ्या पंचांची मागणी बिमर साठी केली आहे. यस ओके. रिव्ह्यू कोणाचा आहे? रिव्ह्यू आहे का? पंच तुमचा इशारा काय? वाईट आहे का सुनील पाटील सर? यस तिकडनं वाईट आहे. तुमचा बॅटिंग रिव्ह्यू आहे का बिमर साठी? पटाक्षे जरा कॉल करा. नाही एवढा वेळ नाही देऊ शकत ना आम्ही तुम्हाला. तुम्ही तुमची चर्चा किती वेळ घालवाल ना तुम्ही, त्याच्यामध्ये फक्त सेकंद असतात. त्या सेकंदामध्ये तुम्हाला ते कव्हर करायचे असतात. चला इथे मात्र हा वाईट आहे. 5 रन आलेत. हो आणण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र मिस केलाय. बघा गोलंदाजी चांगली झाली. हा जर पंजा आला नसता तर मात्र खरोखरच धावच नसती. 5 धावा आहेत. 28चा लक्ष्य आहे. याच मैदानामध्ये पहिल्या मॅच मध्ये आजच्या सुरुवातीला जेव्हा सुरुवात झाली आजच्या रात्रीची 34 धावा 5 षटकामध्ये डिफेन्स करण्यात आले गेलेले आहेत कुडावे संघाच्या माध्यमातून. वावंज आणि कुडावा सामना आपण पाहिला होता. इथे मात्र अजूनही वेगावरती स्वार होऊन फेकण्याचा प्रयत्न, गतिशीलता नक्कीच या चेंडूमध्ये पाहायला मिळाली. निर्धाव आलाय. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी आहे. काय गोलंदाजी होतं. गोलंदाजाचा विचार केला तर मयूर फडके इथे मात्र नांदगाव संघाच्या माध्यमातून नांदगाव संघाने देखील मागचा मॅच चांगल्या पद्धतीने जिंकला होता. पेंदर संघाला त्यांनी देखील नमवलं होतं. 73 धावा त्यांनी आज 5 षटकामध्ये पूर्ण केल्या होत्या. 73 धावांचं लक्ष्य 74चं लक्ष्य पेंदर संघाला दिलं होतं आणि तो सामना मात्र सहजता त्यांनी जिंकला होता. परंतु इथे मात्र टाकेगाव संघाची गोलंदाजी चांगली राहिली आहे कारण त्यांना फक्त 27 वरती रोखण्यामध्ये यशस्वी झालेत ते. आता मात्र पहिल्या षटकानंतर इथे टाकेगाव संघ 28चा चेस करत असताना तब्बल पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 5 धावा आणि 5 धावा देखील त्या पंजा. नाहीतर मेडन षटक असता. काय गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज मयूर फडकेची. स्वप्नील खार पाटील मात्र इथे सलग 5 चेंडू डॉट खेळतोय. खरोखरच मी गोलंदाजाचं कौतुक करेन मयूर फडकेचं की काय गोलंदाजी त्यांनी फेकले. ते पहिला षटक काय फेकलाय कारण पॉवर प्ले मध्ये तो षटक घेऊन आला होता. कारण कोणताही गोलंदाज जेव्हा पॉवर प्ले मध्ये ओव्हरसाठी येतोय त्यावेळेला त्याच्यावरती एवढा प्रेशर असतं ना की खरोखरच कारण तुमचे क्षेत्ररक्षक पूर्णपणे आतमध्ये असतात. फक्त 1-2 क्षेत्ररक्षक बाहेर असतात. त्या अनुषंगाने तुम्हाला प्रत्येक बॉल हा तिथून फेकला गेला पाहिजे. या अनुषंगाने गोलंदाजी तिथे करावी लागते. म्हणजे प्रेशर किती असतं या पहिल्या गोलंदाजावरती आणि त्या
परिस्थितीमध्ये, त्या बिकट परिस्थितीमध्ये अशी गोलंदाजी होणं खूप कौतुकास्पद आहे. मी अभिनंदन देईन या गोलंदाजाचं. दरम्यान इथे मात्र तिसऱ्या षटकाला प्रारंभ होता. आता मात्र उर्वरित 18 चेंडू आणि गरज आहे ती 23 धावांची. टॅप करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आला आहे तिथे. दरम्यान सिंगल आली आहे. सिंगलने मात्र 1 धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 वरती. आता मात्र 17 चेंडू 22 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये चुरस निर्माण होतीये. टाकीगाव वर्सेस नांदगाव सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये जाईल का, हा देखील मोठा प्रश्न आहे. कोणी जिंकलेला नाहीये आणि कोणी हारलेला नाहीये या मॅच मध्ये. शॉर्ट ऑफ प्लॅन, यस, ही चुकी आहे. मोठी चुकी पाहायला मिळते गोलंदाजाची. मध्ये टप्पा आणि त्यावरती आले मोहर 6 धावांची. तर मागच्या मॅचचा जर विचार केला तर फलंदाज मागच्या ओव्हरला पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू सलगचे डॉट होता तो फलंदाज स्वप्नील खार पाटील. पण इथे पहिल्याच चेंडूचा सामना करत असताना त्यांनी षटकार ठोकलाय आणि त्यांनी ती ताकद आपली दाखवली आहे की माझ्यामध्ये दमकम आहे, फक्त मी संयम बाळगलाय. खरं असं चित्र असतं. मोठा खेळाडू जेव्हा खेळत असतो ना त्यावेळेला मात्र त्याच्यावरती प्रेशर कोणताही नसतो, कारण तो फक्त शांत असतं आणि ते शांतीचा प्रतीक मात्र त्याने दाखवलाय की त्यावेळेला परिस्थिती अनुकूल होती. गोलंदाज अतिशय वेगावरती स्वार होता, त्याची ती ओव्हर होती आणि त्यामध्ये मला डिफेन्स कडनं माझं कर्तव्य होतं आणि त्यावेळेला त्यांनी त्या प्रयत्नामध्ये 5 चेंडू डॉट केले आणि नंतर मात्र त्यांनी दाखवून दिलंय. अमोल उलवेकर यांच्या अमर उलवेकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. कुठं बॅनर आहे? हा, इकडे बॅनर आहे. हा, बॅनर हिट साठी 1000 रुपये. हा, 500 रुपये आला षटकार. आता एक षटकार आलाय 500 तुमचे. आता इथून नक्कीच त्या खेळाडूला मिळतील. काय नाव आहे खेळाडूचं? स्वप्नील खार पाटील. यस. अमर मात्र अमरची एटीएम बँक आता ओपन झाली आहे. यस, मस्त. नक्कीच इथे मात्र आता धावा पूर्णपणे परिस्थितीमध्ये आल्यात. पूर्णपणे सामन्यामध्ये वर्चस्व इथे टाकीगाव संघाचं दिसतंय. आता मात्र समीकरण बदलत चाललंय. येणारे 13 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. अमर उलवेकर नक्कीच बक्षीस लावताना दिसतात आपल्याला. षटकारासाठी 500. हो, अजून एक. आणि इथे मात्र हा आलाय षटकार. बोलता है आखिर, क्योंकि पैसे से ही तो दुनिया चलती है. चाहे कुछ भी हो लेकिन पैसा चाहिए. पैसा नहीं तो कुछ नहीं है. हा, इथे मात्र आता 12 चेंडू आणि 2 धावा ची गरज आहे. अमर, आता मात्र तुम्ही खुश असाल कारण पूर्णपणे सामना तुमच्या अकोट्यामध्ये आहे. जेव्हा बक्षिसं अशी लावली जातात ना तेव्हा समजायचं की काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय, की तुम्ही एकतर त्या संघाला पॅकिंग केलेलं असतं किंवा तुम्ही दुसऱ्या बाजूने काहीतरी केलेलं असतं. पण इथे आता अमर आणि पॅकिंग केलेले दिसते मला. हा, नाहीतर काहीतरी तुमचे संबंध असतात की नाते मेवणे वगैरे असं काय. आता 12 धावांचे 2 धावांची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला खारकोपर संघ या प्रतीक, आइए चल कदमों के साथ पधारिए आप यहाँ पर. आणि इथे मात्र सामना झालाय फिनिश. चेंडू गेलाय सीमा पार. आलाय षटकार.